नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण व्यंजन संधी हा घटक अभ्यासत आहोत। यापूर्वी आपण स्वर संधीशी संबंधित जे काही नियम आहेत ते समजून घेतलेले आहेत आणि प्रत्येक जो काही नियम आहे त्याचा आपण काय केलेलं आहे, उदाहरण घेऊन त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण यापुढे पण व्यंजन संधी अभ्यासत असताना प्रत्येक नियमाचं व्यवस्थित उदाहरण घेऊन ते आपण व्यवस्थित समजून घेऊया। तर व्यंजन संधी अभ्यासत असताना व्यंजन संधी नेमकं कोणत्या संधीला म्हणता येईल, तर याची व्याख्या ही अशा प्रकारे करता येते की जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर यापैकी कोणताही असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात। म्हणजेच पहिले पद अधिक दुसरे पद अशा प्रकारची ही संधी होत असते। परंतु खऱ्या अर्थाने पहिल्या पदाचा जो शेवटचा वर्ण आहे, शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा जो पहिला वर्ण आहे, पहिला वर्ण यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने काय होत असते, संधी होत असते। आणि म्हणून पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हा येथे महत्त्वाचा ठरतो। आणि म्हणूनच पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर या अशा प्रकारच्या या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात। काय म्हणतात? व्यंजन संधी असे म्हणतात। चला तर मग व्यंजन संधीचे नेमके कोणते नियम आहेत ते आपण येथे एक एक करून समजून घेऊया। मित्रांनो, व्यंजन संधीचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे की प्रथम व्यंजन संधी। आता प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय, तर बघा आपल्याला त्याची व्याख्या ही अशा प्रकारे करता येते की पहिल्या 5 गटातील अनुनासिके वगळून, ठीक आहे, अनुनासिके वगळून पहिल्या 5 गटातील व्यंजनांपुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाची जागा त्याच्याच गटातील पहिले कठोर व्यंजन घेते आणि संधी पूर्ण होतो। म्हणायचं काय आहे इथे की बघा की पहिले पद अधिक दुसरे पद अशी संधी होत असते। मग पहिले पद आणि दुसरे पद संधी होत असताना वास्तविक काय होत असतं की पहिल्या पदाचा जो शेवटचा वर्ण आहे, शेवटचा वर्ण तो आणि जो दुसरा पद आहे किंवा दुसरे पद आहे त्याचा पहिला वर्ण यांच्या दोघांमध्येच काय होत असते, वास्तविक संधी होत असते। मग येथे जी प्रथम व्यंजन संधी आहे ती कशा पद्धतीने पूर्ण होते, तर पहिल्या पदाचा जो शेवटचा वर्ण आहे तो कोणतेही व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा जो पहिला वर्ण आहे तो मात्र काय असेल, कठोर व्यंजन असेल, कठोर व्यंजन असेल। तर अशा स्थितीमध्ये जो पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन आहे त्याचा प्रतिनिधी कोण, प्रतिनिधी हा शब्द तुम्ही आठवणीत ठेवा। त्यामुळे काय होईल की तुम्हाला प्रथम व्यंजन संधी कधीच विसरणार नाही, ठीक आहे। म्हणजेच की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जो व्यंजन आहे त्याचा प्रतिनिधी हा या व्यंजनाची जागा घेतो। तर आता मी प्रतिनिधी इथं का म्हणत आहे, तर बघा की पहिले 5 गट म्हणजे कोणते गट, क गट, त्याच्यानंतर च गट, त्याच्यानंतर ट गट, त्याच्यानंतर त गट आणि त्याच्यानंतर प गट। तर आपण यांना प गट, क गट, च गट, ट गट, त गट असं का म्हणतो, कारण हे त्या गटाचे काय आहेत, वास्तविक प्रतिनिधी आहेत। क गट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 5 व्यंजने उभी राहतात, ते म्हणजे क, ख, ग, घ आणि न। त्याच पद्धतीने च गट म्हटलं की काय होतं, च, छ, ज, झ, त्र हे 5 व्यंजने आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात। म्हणजेच हे क, हे च, हे ट, हे त आणि हे प काय आहेत, त्या गटाचे प्रतिनिधी आहेत। म्हणून तुम्ही पहिल्या जो पद आहे त्याचा जो शेवटचा वर्ण व्यंजन आहे त्याच्याच गटातील पहिले व्यंजन हे त्या व्यंजनाची जागा घेते असं म्हणण्यापेक्षा आपण सरळ म्हणूया की पहिल्या पदाचा जो शेवटचा वर्ण व्यंजन आहे त्याचा प्रतिनिधी हा त्या व्यंजनाची जागा घेतो। तर हे आपण उदाहरणाने समजून घेऊया।
बघा, आपल्याकडे शरत्काल हा शब्द आहे. शरत्काल हा जो शब्द आहे तो शरद काल या दोन शब्दांपासून बनलेला आहे. ठीक आहे, शरद काल. तर यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे द आणि काल या शब्दाचा पहिला वर्ण आहे क. क हे काय आहे? कठोर व्यंजन आहे. काय आहे? कठोर व्यंजन. म्हणून अशा कंडिशनमध्ये हा जो पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण द आहे हा लोप पावतो आणि याचा प्रतिनिधी याची जागा घेतो. ठीक आहे, याचा प्रतिनिधी. मग याचा प्रतिनिधी कोण आहे? तर कोण आहे? त आहे. कोण आहे? त. म्हणजे हा त गटातील काय आहे? व्यंजन आहे. म्हणून येथे संधी कशी होते? शरत प्लस काल आणि शब्द बनतो शरत्काल. ठीक आहे, अशा प्रकारे ही संधी येथे पूर्ण होते. या संबंधीचं दुसरं उदाहरण पहा. वाक्पती हा शब्द. वाक्पती हा जो शब्द आहे तो वाग पती या दोन शब्दांपासून बनलेला आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ग म्हणजेच तो व्यंजन आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण प. प हा काय आहे? कठोर व्यंजन आहे. काय आहे? कठोर व्यंजन आहे. मग या कंडिशनमध्ये जो पहिला वर्ण व्यंजन आहे तो काय होता? त्याच्या जाग्यावर कोण येईल? त्याचा प्रतिनिधी येईल. त्याच्या जाग्यावर कोण येईल? त्याचा प्रतिनिधी येईल. आणि याचा प्रतिनिधी कोण आहे? क. कोण आहे? क. म्हणजे हा क गटातील व्यंजन आहे ग, म्हणून त्याची जागा कोण घेत आहे? क घेत आहे. आणि मग संधी कशी होते? वाग ऐवजी वाक्पती अशी होते आणि शब्द बनतो वाक्पती. मित्रांनो, अशा पद्धतीने प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय हे आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे, पूर्णपणे समजलेलं आहे. ठीक आहे. प्रथम व्यंजन संधीच्या नंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे की तृतीय व्यंजन संधी. याची व्याख्या आपल्याला अशा प्रकारे करता येईल की पहिल्या 5 गटातील अनुनासिके वगळून कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आले असता पहिल्या कठोर व्यंजनाची जागा त्याच्याच गटातील तिसरे व्यंजन घेते. व्याख्या समजून घ्या की पहिल्या 5 गटातील कठोर व्यंजनापुढे जर स्वर येत असेल किंवा मृदू व्यंजन येत असेल तर हा जो कठोर व्यंजन आहे या कठोर व्यंजनाची जागा त्याच्याच गटातील तिसरा व्यंजन काय करतो? त्याची जागा घेतो आणि संधी पूर्ण होते. हे समजण्यासाठी आपण येथे दिग्गज हा शब्द उदाहरण म्हणून घेत आहोत. तर दिग्गज हा जो शब्द आहे तो दिक्क अधिक गज पासून बनलेला आहे. दिक्क या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे? क. आणि गज या शब्दाचा पहिला वर्ण काय आहे? ग. तर क जे आहे ते कठोर व्यंजन आहे आणि ग हे काय आहे? मृदू व्यंजन आहे. अशा कंडिशनमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आपण व्याख्या अभ्यासलेली आहे त्या पद्धतीने क च्या गटातील जे तिसरे व्यंजन आहे ते काय करणार आहे? तिसरे व्यंजन या क ची जागा घेत आहे. म्हणजे क ख ग. तर यामध्ये क गटातील जे तिसरे व्यंजन आहे ग ते या क ची जागा घेते आणि संधी होतो दिग. क च्या ऐवजी ग. दिग प्लस गज आणि शब्द बनतो दिग्गज. तृतीय व्यंजन संधी समजण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण घेऊया, ते म्हणजे की षड्यंत्र. षड्यंत्र हा शब्द. मित्रांनो, षड्यंत्र हा शब्द षट यंत्र या दोन शब्दांपासून बनलेला आहे. तर षटचा शेवटचा वर्ण काय आहे? ट. यंत्रचा पहिला वर्ण काय आहे? य. य काय आहे? मृदू व्यंजन आहे. काय आहे? मृदू व्यंजन आहे. आणि ट हे काय आहे? कठोर व्यंजन आहे. काय आहे? कठोर व्यंजन आहे. मग येथे काय होणार आहे? या ट ची जागा कोण घेणार आहे? तर ट ची जागा ड. कारण ट च्या गटातील जे तिसरे व्यंजन आहे ते काय आहे? ड आहे. आणि संधी ही षट प्लस यंत्र अशी न होता कशी होईल?
षड प्लस यंत्र अशी होईल आणि शब्द बनतो षड्यंत्र। अशा पद्धतीने आपण तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीने होते हे येथे समजून घेतलेलं आहे। मित्रांनो, व्यंजन संधीच्या नंतर अनुनासिक संधी नेमकी काय आहे आणि त्याचे नियम कशा पद्धतीचे आहेत, कशा कोणकोणत्या नियमाने अनुनासिक संधी होते ते आपण येथे अभ्यासूया। तर अनुनासिक संधी म्हणजे काय याची व्याख्या ही आपल्याला अशा पद्धतीने करता येईल की पहिल्या 5 गटातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाची जागा त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन घेतो। ठीक आहे, तर हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी आपण हे जे 5 गट आहेत ते नीट समजून घेऊया की या 5 गटातील कोणताही एक व्यंजन जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण असेल, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण यापैकी कोणताही एक वर्ण असेल, ठीक आहे, आणि त्याच्या पुढे अनुनासिक व्यंजन येत असेल तर या पहिल्या व्यंजनाची जागा म्हणजे ह्या पहिल्या पदाचा जो शेवटचा वर्ण आहे त्याची जागा त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन घेतो। म्हणजे की क गटातील जर एखादा व्यंजन पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण असेल तर या क गटातील जो व्यंजन आहे त्याच्या जागी त्याच्याच गटातील न हा व्यंजन म्हणजे की अनुनासिक त्याची जागा घेतो। तर हे आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया व्यवस्थित। उदाहरण म्हणून बघा, आपण इथं वाङ्मय हा शब्द घेऊ। वाङ्मय हा जो शब्द आहे तो वाक्मय या 2 शब्दांनी बनलेला आहे। वाक या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे? क। क काय आहे? व्यंजन आहे। काय आहे? व्यंजन आहे। मग दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? म। म हे काय आहे? अनुनासिक आहे। मग अशा कंडिशन मध्ये हा जो पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण क आहे याच्या गटातील जो शेवटचा वर्ण किंवा याच्या गटातील जो अनुनासिक आहे तो काय करणार आहे? या क ची जागा घेणार आहे। तर मग क च्या गटातील जो अनुनासिक आहे तो कोणता आहे? न। आणि अशा पद्धतीने ही संधी येथे पूर्ण होत असते की वाकच्या ऐवजी काय होईल? वांग प्लस मय अशी संधी होईल आणि शब्द बनेल वाङ्मय। तर अशाच प्रकारचे एक दुसरं उदाहरण बघूया। षण्मास। षण्मास हा शब्द, ठीक आहे, हा जो शब्द आहे तो षट मास या 2 शब्दांनी बनलेला आहे। षट मधील जो शेवटचा वर्ण आहे तो आहे ट म्हणजेच व्यंजन आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण म म्हणजेच अनुनासिक आहे। तर काय होईल येथे? ट गटातील जे अनुनासिक आहे न हे ट ची काय करेल? जागा घेईल। कशाची? या ट ची जागा हा न अनुनासिक घेईल। मग संधी कशी होईल? क्षण प्लस मास आणि शब्द बनतो षण्मास। अशा प्रकारे आपल्याला अनुनासिक संधी म्हणजे काय ते आपल्याला समजतं। अनुनासिक संधीचे काही नियम आहेत, ते आपल्याला नियम एक एक करून अभ्यासायचे आहेत आणि आठवणीत ठेवायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला ज्या पद्धतीने जसा सराव करता येईल त्या पद्धतीने तुम्ही या सर्व संधीच्या नियमांचा सराव सुद्धा अधूनमधून केला पाहिजे। मित्रांनो, अनुनासिक संधीशी संबंधित एक नियम आहे तो म्हणजे की त शी संबंधित नियम। ठीक आहे, त शी संबंधित काही नियम आहेत ते आपण इथे एक एक करून हाताळू, अभ्यासू। तर यातील पहिला नियम बघा की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्याच्या पुढे काय च किंवा छ यापैकी एक वर्ण असेल किंवा व्यंजन असेल तर या त चे रूपांतरण च मध्ये होते। कशामध्ये होते? च मध्ये हा त कन्वर्ट होतो। या संबंधीचं उदाहरण पहा। सच्चित हा शब्द, सच्चित हा शब्द सत चित या 2 शब्दांपासून बनलेला आहे।
पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण च। मग अशा कंडिशन मध्ये हा जो त आहे तो कन्वर्ट होतो कशामध्ये? च मध्ये। आणि संधी ही सत्त प्लस चित अशी न होता कशी होईल? सच्च प्लस चित अशी होईल आणि शब्द बनेल सच्चित। कसा बनेल? सच्चित असा शब्द बनेल। या संबंधीचा आणखी एक उदाहरण बघा, उच्छेद हा शब्द। उच्छेद हा जो शब्द आहे तो उत छेद या दोन शब्दांनी बनलेला आहे। पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? त। दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? छ। मग हा त काय होईल? च मध्ये कन्वर्ट होईल। कशामध्ये? च मध्ये कन्वर्ट होईल आणि जी संधी होईल ती अशी होईल उच्च प्लस छेद आणि हे एकत्र येऊन उच्छेद हा शब्द बनतात। तर अशा प्रकारे आपल्याला समजतं की त च्या पुढे च किंवा छ यापैकी कोणताही एक वर्ण किंवा व्यंजन येत असेल तर संधी होत असताना हा त च मध्ये कन्वर्ट होतो, रूपांतरित होतो। त शी संबंधित आणखी एक नियम बघा, दुसरा नियम तो म्हणजे की त च्या पुढे म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्याच्या पुढे ट किंवा ठ यापैकी कोणताही एक व्यंजन येत असेल तर हा त अशा कंडिशन मध्ये रूपांतरित होतो ट मध्ये। कशामध्ये रूपांतरित होतो? ट मध्ये रूपांतरित होतो। हा जो नियम आहे तो तट्टिका या शब्दाच्या साहाय्याने आपण समजून घेऊया। तट्टिका हा जो शब्द आहे तो तत् टिका या दोन शब्दांनी बनलेला आहे। येथे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? त। दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? ट। अशा कंडिशन मध्ये संधी होत असताना हा त कोणत्या वर्णामध्ये किंवा व्यंजनामध्ये रूपांतरित होतो? तो म्हणजे की ट मध्ये। कशामध्ये? ट मध्येच रूपांतरित होतो आणि शब्द बनतो तट्टिका। त शी संबंधित जो तिसरा नियम आहे तो म्हणजे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्याच्या पुढे ज किंवा झ यापैकी एक वर्ण येत असेल तर अशा कंडिशन मध्ये त चे रूपांतरण ज मध्ये होते। कशामध्ये होते? ज मध्ये त कन्वर्ट होतो। या संबंधी सज्जन हा शब्द आपण येथे उदाहरण म्हणून घेऊया। सज्जन हा जो शब्द आहे तो सत जन या दोन शब्दांनी बनलेला आहे। पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ज या कंडिशन मध्ये संधी होत असताना त चे रूपांतरण कशामध्ये होते? ज मध्ये होते। कशामध्ये? ज मध्ये होते आणि संधी होऊन जो शब्द बनतो तो म्हणजे की सज्जन। सज्जन च्या ऐवजी सज्जन अशी संधी होते। यानंतरचा जो त शी संबंधित जो चौथा नियम आहे तो म्हणजे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्याच्या पुढे ल हा व्यंजन येत असेल, वर्ण येत असेल तर अशा कंडिशन मध्ये त चे रूपांतरण ल मध्येच होते। कशामध्ये होते? ल मध्ये होते। तर येथे उदाहरण म्हणून उल्लेख हा शब्द घेऊया। उल्लेख हा जो शब्द आहे उत्लेख पासून बनलेला आहे। उत्लेख पासून। यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ल या कंडिशन मध्ये त चे रूपांतरण कशामध्ये होते? ल मध्ये होते आणि शब्द बनतो उल्लेख। हीच संधी आपल्याला तल्लीन या शब्दा आधारे सुद्धा समजून घेता येते। हा जो शब्द आहे तो तत्त लीन या दोन शब्दांपासून बनलेला आहे। तर येथे आपल्याला समजतं की त च्या पुढे ल हे व्यंजन येत असल्यामुळे त चे रूपांतरण
कशामध्ये झालेले आहे? ल मध्ये झालेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला त शी संबंधित येथे 4 नियम समजून घेतात. तर ते नियम आपण पुन्हा एकदा आपल्या नजरेखालून घालूया की बघा, पहिला नियम की त च्या पुढे च किंवा छ यापैकी एक वर्ण येत असेल किंवा कोणताही वर्ण येत असेल तर त रूपांतरित होतो. कशामध्ये? त चे रूपांतरण च मध्ये होते. त्याच्यानंतर दुसरा नियम की त च्या पुढे ट किंवा ठ यापैकी एक व्यंजन येत असेल किंवा वर्ण येत असेल तर त चे रूपांतरण कशामध्ये होते? ट मध्ये होते. आणि जो तिसरा नियम आहे तो म्हणजे की त च्या पुढे जर ज किंवा झ येत असेल तर त कन्वर्ट होतो किंवा रूपांतरित होतो ज मध्ये. आणि जो चौथा नियम आहे तो म्हणजे की त च्या पुढे ल हा वर्ण येत असेल किंवा व्यंजन येत असेल तर त चे रूपांतरण कशामध्ये होते? ल मध्येच होते. आणि त शी संबंधित एक पाचवा नियम आहे आणि तो महत्त्वाचा ठरतो कारण तो थोडासा जमलिंग करण्यासारखा आहे. बघा की त च्या पुढे म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल तर त च्या पुढे श येत असेल, श हे व्यंजन येत असेल तर संधी कशा प्रकारे होते? तर बघा, ज्या वेळेस त च्या पुढे श येते त्यावेळेस हा त च मध्ये कन्वर्ट होतो आणि हा श छ मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच येथे त पण लोप पावतो आणि श पण लोप पावतो आणि यांची जागा अनुक्रमे च छ हे व्यंजने घेतात किंवा वर्ण घेतात. हे आपण उदाहरणाने समजून घेऊया. बघा, उच्छृंखल हा शब्द आहे, उच्छृंखल. ठीक आहे. हा जो शब्द आहे तो उत प्लस श्रृंखल या दोन शब्दांपासून बनलेला आहे. तर येथे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण श. तर त प्लस श अशी संधी होत असताना अशा प्रकारच्या कंडिशन मध्ये हा जो त आहे तो रूपांतरित होतो च मध्ये, हा जो श आहे तो रूपांतरित होतो छ मध्ये आणि संधी होऊन जो शब्द नवीन बनतो तो म्हणजे उच्छृंखल हा शब्द आहे. अनुनासिक संधीशी संबंधित जो पुढचा नियम आहे तो आपण येथे पाहूया की बघा, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण शेवटचा वर्ण म असेल आणि म च्या पुढे दुसऱ्या पदाचा जो पहिला वर्ण आहे तो म च्या पुढे जर स्वर असेल तर या स्थितीमध्ये हा जो स्वर आहे तो म मध्ये मिसळतो. काय होतो? म मध्ये मिसळतो. तर या संबंधी एक उदाहरण आपण समजून घेऊया. बघा, समाचार हा शब्द आहे. समाचार हा जो शब्द आहे तो सम आचार या दोन शब्दांनी बनलेला आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? म. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? आ. या स्थितीमध्ये म मध्ये हा आ काय होतो? मिसळतो. म्हणजेच येथे सरळ सरळ सम प्लस आचार अशी संधी होते आणि शब्द बनतो समाचार. समाचार. म्हणजेच येथे काय झालेला आहे की हा जो आ आहे तो म मध्ये मिसळला आणि मा बनला आणि शब्द बनतो समाचार. तर येथे आपल्याला हा जो नियम आहे तो व्यवस्थित समजतो की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर म असेल आणि त्याच्या पुढे येणारा जो वर्ण आहे तो स्वर असेल तर तो स्वर काय होतो? म मध्ये विलीन होतो आणि संधी पूर्ण होते. अनुनासिक संधीशी संबंधित जो पुढचा नियम आहे तो म्हणजे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण म असेल आणि त्याच्या पुढे येणारा जो वर्ण आहे तो जर व्यंजन असेल
तर या म चे रूपांतरण अनुस्वारामध्ये होते. कशामध्ये होते? अनुस्वारात होते. तर बघा, हे आपण संयोग संयोग या शब्दाच्या संधीने समजून घेऊया. संयोग हा जो शब्द आहे, ही जी संधी आहे ती सम प्लस योग पासून बनलेली आहे. म्हणजे हा जो शब्द आहे तो सम प्लस योग पासून बनलेला आहे. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? म. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? य. य हे व्यंजन आहे, म पण व्यंजन आहे, पण ते अनुनासिक आहे. आणि या म च्या पुढे व्यंजन येत असल्यामुळे हा जो म आहे तो अनुस्वारामध्ये रूपांतरित होतो आणि शब्द बनतो संयोग. अनुनासिक संधीशी संबंधित जो पुढचा नियम आहे त्याची व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने करता येईल की जो शेवटच्या पदाचा पहिला वर्ण आहे तो छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आल्यास छ व ऱ्हस्व स्वर यांच्यामध्ये च हा नवीन वर्ण अधिकचा सामील होतो. ठीक आहे. ही जी संधी आहे ती आपण स्वच्छंद या शब्दाच्या साहाय्याने समजून घेऊया. स्वच्छंद हा जो संधी शब्द आहे तो स्व प्लस छंद या दोन शब्दांपासून बनलेला आहे. स्व चा शेवटचा वर्ण अ. अ हे काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे. काय आहे? ऱ्हस्व स्वर. आणि छंद चा पहिला जो वर्ण आहे तो काय आहे? छ. ज्यावेळेस अ च्या पुढे छ येतो किंवा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण छ असेल, या स्थितीमध्ये या दोन्हीच्या मध्ये च हा नवीन वर्ण ॲड होतो, सामील होतो. म्हणजेच ही जी संधी आहे ती स्व प्लस छंद अशी न होता स्व प्लस च प्लस छंद अशी होते आणि शब्द बनतो स्वच्छंद. मित्रांनो, अशा पद्धतीने अनुनासिक संधीशी संबंधित जे काही नियम आहेत ते आपण एक एक करून अभ्यासले आहेत. त्यांना उदाहरणासह समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे निश्चितच आवडले असेल तर लाईक अवश्य करा आणि जमल्यास इतरांना सुद्धा शेअर करा.